मी डॉक्टर भाग्यश्री मुळे, नॅचरोपॅथी तज्ज्ञ, समृद्धी हॉस्पिटल, पॅरालिसिस सेंटर, साईनगर, अंधारी. तर कालपासून आपण यू कॅन हील युअर लाईफ हे पुस्तक वाचतोय आणि काल लुईस यांनी म्हटल्याप्रमाणे आपल्या लाईफमध्ये ज्या काही घटना घडताय त्याला फक्त आणि फक्त आपण जबाबदार आहे हे आपण काल बघितलंय. तर आज आपण बघणार आहे की आपल्या विचारांचा आपल्या आजूबाजूला आणि आपल्या भोवती काय परिणाम होतोय. तर आपले लुईस सांगताय की आपण जे काही विचार आपला आजचा विचार आपले भविष्य घडतो. तर आपले अनुभव हे आपल्या विचारांमुळे आणि भावनांमुळे घडत असतात. आपले विचार आणि शब्द आपले अनुभव घडवतात. जर आपण बघा, आता 2 वाक्य मी बोलते, त्या वाक्यात तुम्ही स्वतःला कुठे रिलेट करता हे तुम्ही बघायचंय की यातलं कोणतं वाक्य तुमचं आहे. सगळे लोक मला टाळतात, हे आहे एक वाक्य. दुसरं वाक्य आहे, सगळे लोक मला खूप मदत करतात. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याला यापैकी जे वाटतंय तसा अनुभव आपल्याला वेगवेगळा येतो. आपण आपल्या आयुष्यात जसा विचार करू तसंच आपलं आयुष्य घडतं. जे लोक म्हणतात की माझ्या आयुष्यात मला सगळेजण टाळतायत, तर त्यांना लक्षात येईल की ते जिथे कुठे जात आहे तिथे त्यांना दिसेल की कुणीच माझ्यासोबत बोलत नाहीये, कुणी मला प्रेम करत नाहीये, कुणी मला लक्ष देत नाही माझ्याकडे. तर सगळे मला टाळताना आपल्या लक्षात येईल. आपल्या विचारांची फ्रिक्वेन्सी असते, हे आपल्या विचारांचा परिणाम आहे हा. आणि जे लोक म्हणतात मला खूप मदत करताय, सगळे लोक जे जिथे कुठे जातील त्यांना कोणत्याही गोष्टीचा कधीच प्रॉब्लेम येत नाही. प्रत्येक लोक त्यांना मदतीला हजर असतात आणि ते त्यांच्या लाईफमध्ये खूप आनंदात जगत असतात. तर आपण निवडलेल्या प्रत्येक विचारांचा आणि ज्यावर आपण विश्वास ठेवू त्या गोष्टींचा जगाकडून पाठिंबा असतो. म्हणजे हे ब्रह्मांड आपल्याला पाठिंबा देतो. आपण ज्या गोष्टीकडे वळतोय, आपण चांगल्या गोष्टीकडे वळलो तर ब्रह्मांड आपल्याला त्या गोष्टीचे जास्त पाठिंबा असतो आपला. म्हणजे आपल्याला आपण जर विचार केला की मी आनंदी आहे, तर हे ब्रह्मांड आनंदासाठी गोष्टी घडवून आणतो तुमच्या लाईफमध्ये. आपण विचार केला मी खूप दुःखात आहे, तर दुःख कशा गोष्टी, दुःखांच्या गोष्टी यांच्यापर्यंत आणून देऊ हे ब्रह्मांड विचार करतो. म्हणूनच आपल्या लाईफमध्ये ज्याच्याकडे पैसा नाही तो दिवस रात्र म्हणत असतो माझ्याकडे पैसा नाही, माझ्याकडे पैसा नाही, पैसा नाही. हे ब्रह्मांड त्याच्यासाठीच काम करतो की ह्याच्याकडून पैसा कसा आपण दूर जाऊ शकतो यासाठी. जे लोक म्हणतात मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, मी खूप आनंदी आहे, तर हे ब्रह्मांड त्यासाठीच काम करते की यांच्याकडे कोणत्या गोष्टीकडून यांच्याकडे पैसा येईल. आणि मग आपण म्हणतो की श्रीमंत लोक श्रीमंत होतात, गरीब लोक गरीबच राहतात. ह्याचा परिणाम हा आहे तुमच्या विचारांचा परिणाम तुमच्या लाईफवर, तुमच्या बॉडीवर, प्रत्येक गोष्टीवर तुमच्या विचारांचा परिणाम होतो. हे असंही सांगता येईल आपलं अंतर्मन आणि आपण ज्यावर विश्वास ठेवू ते स्वीकारतं. या दोन्ही वाक्याचा अर्थ असा आहे, तुम्ही स्वतःबद्दल आणि जगाबद्दल जो विचार करणार ते खरं होतं. आपल्याला निवड करायला असंख्य विचार आहेत. मग असं जर असेल तर सगळे लोक मला टाळतात याऐवजी सगळे लोक मला मदत करतायत हे म्हणायला काय हरकत आहे. माझ्याकडे पैसा नाही हे आपल्याला माहितीये, माझ्याकडे हेल्थ चांगली नाहीये, मला बिमारी हे आपल्याला माहिती. मग हे चेंज करून जर आपण हे म्हणणार जर म्हटलं की माझ्याकडे खूप पैसा आहे, मी खूप आनंदी आहे, माझी हेल्थ खूप छान आहे, तर असं म्हणायला काय हरकत आहे. इथं लुईस म्हणताय की आपल्याला ज्या गोष्टी ऑलरेडी माहितीये, माझ्याकडे जर घरामध्ये फ्रीज आहे आणि तरी पण मी मार्केटमध्ये फ्रीजच आणायला जाते, असं होतंय का? नाही ना. मग आपल्याला माहिती आपल्या घरामध्ये फ्रीज आहे, मग आपण नवीन गोष्टी शोधतोय, लाईफमध्ये नवीन गोष्टी घेऊन येतोय. तसंच मला माहिती माझ्याकडे ही बिमारी आहे, मला माहिती माझ्याकडे पैसा नाहीये, मला माहिती माझ्या करिअरमध्ये काय प्रॉब्लेम चालू. हे घोकंपट्टी करण्यापेक्षा मला लाईफमध्ये काय पाहिजे ह्या गोष्टीकडे जर जास्त प्रमाणात विचार केला तर त्या गोष्टी हे ब्रह्मांड आपल्यापर्यंत आणण्यासाठी मदत करेल. आज आपण एवढंच बघू. तर आज जे कोणी हे व्हिडिओ माझा ऐकतोय त्यांनी स्वतःच्या लाईफमध्ये विचार करायचा की मी काय विचार करतोय. एक नोटबुक घ्या, त्याच्यावर लिहून काढा की मी खरंच काय भूकंपट्टी करतोय दिवसभर. माझी तब्येत बरी नाहीये, माझं करिअर चांगलं नाहीये, माझा मनी चांगला नाहीये, माझ्याकडे मनी नाहीये, बरोबर, माझं रिलेशनशिप चांगलं नाहीये, माझा नवरा चांगला नाही, माझी सासू चांगली नाही, माझे पोरं चांगले नाही, वगैरे वगैरे भरपूर काही गोष्टी. आणि ह्या 4 गोष्टीवरच आपली लाईफ चालू आहे. तर हे सर्वांनी बघायचं की मी दिवसभर माझ्या रिलेशनबद्दल काय विचार करतो, माझ्या मनीबद्दल मी काय विचार करतो, माझ्या करिअरबद्दल मी काय विचार करतोय, माझ्या सभोवतालच्या सगळ्या लोकांबद्दल मी काय विचार करतोय. आणि मग त्याला ट्रान्सफर कसं करायचं हे पण तुम्हीच बघायचंय. तर आज सर्वांनी एवढा होमवर्क तुमचा जे कोणी व्हिडिओ ऐकतोय की आपल्या लाईफमध्ये आपण काय काय चांगलं बघतोय का वाईट बघतोय याबद्दल तुम्ही लिहा, विचार करा.
जगाला ओळखण्यापेक्षा स्वतःला आधी ओळखा. थँक्यू सो मच. उद्या परत भेटू अशाच एका छोट्या यू कॅन हील युअर लाईफ या पुस्तकासोबत. थँक्यू.